Hello everyone. In previous lecture of pharmacology and toxicology, we covered the mechanism of action of anti-epileptic drug along with the phenytoin. So we just revise it. We know that in presynaptic neuron there will be a sodium channel and calcium channel. Okay, so sodium channel get activated in presence of action potential, and there will be a invert of sodium ions into a प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन. ओके, सो प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये सोडियम आयन ॲक्युम्युलेट व्हायला सुरुवात झाले की काय होणार आहे, आतमध्ये डिपोलरायझेशन व्हायला सुरुवात होते. ओके, डिपोलरायझेशन झाल्यामुळे दॅट रिझल्ट्स इन टू द ॲक्टिवेशन ऑफ कॅल्शियम चॅनल. ओके, सो ब्ल्यू कलरचा कॅल्शियम चॅनल इथे तुम्हाला दिसतं, त्याचं ॲक्टिवेशन होतं. कॅल्शियमचं इनवर्ड आतमध्ये होतं. कॅल्शियम आयन प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये आले, मग काय होणार आहे, due to the entry of calcium channel into a presynaptic neuron, there will be a bursting of that vesicles. Okay, so excitatory neurotransmitter store असतं vesiclesमध्ये. excitatory neurotransmitter मध्ये glutamate neurotransmitter which is responsible for excitation or stimulation of central nervous system. Okay, सो त्याच्यामुळे काय होणार आहे, कॅल्शियम आयन आत आल्यामुळे ते जे व्हेसिकल्स आहेत की ज्याच्यामध्ये एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर ग्लुटामेट स्टोअर असतात, त्या व्हेसिकल्सचं कॉन्ट्रॅक्शन होतं. कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे त्यांचं बस्टिंग होतं. बस्टिंग झाल्यानंतर ते ग्लुटामेट आहेत ते प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनमधून ती जी क्लेफ्ट आहे सिनॅप्टिक क्लेफ्ट त्याच्यामध्ये रिलीज होतात. ओके, एकदा ते ग्लुटामेट जे आहेत न्यूरोट्रान्समीटर ते सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये आले की मग ते त्यांच्या रिस्पेक्टिव्ह रिसेप्टरला जाऊन बाइंड होतं. ओके, सो 2 टाईपचे रिसेप्टर्स आपण बघितले होते, NMDA रिसेप्टर अँड AMPA रिसेप्टर. ओके, सो AMPA रिसेप्टरला बाइंड झाल्यानंतर सोडियम चॅनल ओपन होणार आहे, सोडियम आयनची इनवर्ड एंट्री होणार आहे. ओके, जेव्हा NMDA रिसेप्टरला जाऊन ते बाइंड होणार आहे तेव्हा कॅल्शियम आयनची एंट्री पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये होणार आहे. ओके, सो हे 2 रिसेप्टर्स आहेत, त्यांना बाइंड होऊन ग्लुटामेट रिसेप्टर जे आहे ते सोडियम आणि कॅल्शियमची एंट्री जी आहे ती त्या पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये करायला सुरुवात करतं. ओके, सो जेव्हा डिपोलरायझेशन इफेक्ट स्टार्ट व्हायला सुरुवात होते, पॉझिटिव्ह आयन्स दॅट इज सोडियम आणि कॅल्शियम जेव्हा पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये ॲक्युम्युलेट व्हायला सुरुवात होते, तेव्हा इथे तुम्हाला जो स्काय ब्लू कलरचा पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये कॅल्शियम चॅनल दिसतोय. ओके, विच इज T टाईप कॅल्शियम चॅनल. ओके, त्याचं ॲक्टिवेशन होतं आणि त्याच्या थ्रू अजून एक्सेस अमाऊंट ऑफ कॅल्शियम आयन गेट एंट्री इंटू दिस पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. ओके, सो हे एक्सेस अमाऊंट ऑफ कॅल्शियम आयन जे आहेत ते सुद्धा त्यांचं इनवर्ड ॲक्युम्युलेशन व्हायला सुरुवात होते इन पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. ओके, सो त्याच्यामुळे मोर पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो इनवर्डला खूप पॉझिटिव्ह चार्ज होतो अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ डिपोलरायझेशन. ओके, डिपोलरायझेशन झाल्यामुळे काय होणार आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीमवर एक्सायटेटरी इफेक्ट शो होणार आहे. सो मसलचं कॉन्ट्रॅक्शन असेल, हे असे जे सिम्पटम्स आहेत ते दिसायला सुरुवात होते. ओके, इथे जे दुसरा तुम्हाला एक प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन दिसतो आहे की ज्याच्यामध्ये गाबा आहे. ओके, गाबा इट इज ॲन इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर. ओके, सो नॉर्मल जेव्हा फंक्शनिंग सुरू असतं बॉडीचं तेव्हा जेव्हा डिपोलरायझेशन होणार आहे तेव्हा गाबा ॲक्टिवेट होणार आहे. गाबा वेसिकल्समधून रिलीज होणार आहे, सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये येणार आहे आणि त्याच्यानंतर गाबा रिसेप्टरला बाइंड होऊन तो काय करणार आहे, डिपोलरायझेशन जे झालेलं आहे त्याचं कन्व्हर्जन पोलरायझेशन आणि हायपर पोलरायझेशनमध्ये करणार आहे. ओके, सो इन डिटेल आपण ही प्रोसेस बघितलेली आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की जे अँटी इपिलेप्टिक ड्रग आहेत त्यांची साईट ऑफ ॲक्शन कुठे कुठे आहे. ओके, सो त्याच्यामध्ये सोडियम चॅनल ब्लॉकेड एजंट आहेत, अल्फा 2 डेल्टा अगोनिस्ट कॅल्शियम चॅनल्स आहेत. ओके, त्याच्यानंतर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत, ग्लुटामेट अँटागोनिस्ट आहेत, गाबा ट्रान्सअमायनेज इनिबिटर, गाबा अपटेक इनिबिटर अँड पोटेन्शिएशन ऑफ गाबा ॲक्टिव्हिटी. ओके, सो ह्या त्यांच्या साईट ऑफ ॲक्शन झाल्या अँटी इपिलेप्टिक ड्रगच्या. त्यांच्या ॲक्शन थ्रू ते काय करतात, अँटी इपिलेप्टिक इफेक्ट जो आहे तो प्रोड्यूस करतात. ओके, सो हे इन ब्रीफ आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं फिनिटॉइन हा मेजर प्रोटोटाईप ऑफ ड्रग बघितला होता.
की त्याची ॲक्शन आहे, तर तो काय करणार आहे, सोडियम चॅनल ब्लॉकेज ही ॲक्शन आहे त्याची. ओके, आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जेव्हा बघितली होती, नॉर्मल मेकॅनिझम बघितलं होतं, ऑलरेडी बघितलेलं की सोडियम चॅनल प्री सिनॅप्टिक न्यूरॉनवर पण आहे आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर पण आहे. ओके, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर तो कोणत्या रिसेप्टरवर आहे, तर अंपायर रिसेप्टरवर, AMPA रिसेप्टरवर आहे. ओके, आणि प्री सिनॅप्टिक न्यूरॉनवर सोडियम चॅनल प्रेझेंट असतो. ओके, सो ह्या दोन्ही मेकॅनिझमने दोन्ही सोडियम चॅनल ब्लॉक करून फिनिटॉइन जो आहे तो त्याची अँटी इपिलेप्टिक ॲक्शन शो करतो. ओके, त्याच्यानंतर आपण इन ब्रीफ फिनिटॉइन बघितलं होतं, त्याचे थेरॅपेटिक इफेक्ट आहे, त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघितल्या होत्या, त्याचे ॲडवर्स इफेक्ट बघितले होते, फार्माकोकायनेटिक फीचर्स बघितले होते. ओके, थेरॅपेटिक युजेस बघितले, फिनिटॉइन टॉक्झिसिटी बघितलेली आहे, त्याची ट्रीटमेंट बघितलेली आहे. त्याच्यानंतर मिथॉइन हा फिनिटॉइनची एक डेरिव्हेटिव्ज आहे, तो ड्रग बघितलेला आहे. ओके, सो आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट ड्रग, दॅट इज बार्बिच्युरेट्स. ओके, सो बार्बिच्युरेट्स आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की त्याची जी ॲक्शन आहे ती काय आहे, गाबा फॅसिलेटरी ॲक्शन आहे. ओके, म्हणजे तो काय करणार आहे, गाबा रिसेप्टरला बाइंड होऊन गाबाची जी ॲक्शन आहे ती प्रोलॉंग करायचं काम करणार आहे. ओके, सो इट बाइंड टू अ बीटा युनिट ऑफ गाबा ए रिसेप्टर सराउंडिंग द क्लोरीन चॅनल. ओके, सो गाबा ए रिसेप्टरचं जे बीटा युनिट आहे, सब युनिट आहे, त्याला बाइंड होऊन बार्बिच्युरेट्स जे आहेत ते काय करत आहेत, क्लोराईड चॅनलचं ओपनिंग जे आहे ते लॉंगर ड्युरेशनसाठी करतात. ओके, सो दे फॅसिलेट द ॲक्शन ऑफ गाबा ॲट मल्टिपल साइट्स इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड हायपरपोलराइज द पोस्ट सिनॅप्टिक सेल. ओके, सो जे इपिलेप्सी कंडिशनमध्ये जे डिपोलरायझेशन झालेलं आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतात, हायपरपोलरायझेशनमध्ये. ओके, सो इन्क्रीजेस द ड्युरेशन ऑफ गाबा गेटेड क्लोराईड चॅनल ओपनिंग. ओके, सो बेसिक मोड ऑफ ॲक्शन काय आहे, गाबा फॅसिलेटरी ॲक्शन आहे त्याची, पण ते गाबा फॅसिलेटरी ॲक्शन कशी शो करतात, तर क्लोरीन चॅनल ओपनिंगचं जे ड्युरेशन आहे ते इन्क्रीज करतात. ओके, जास्त वेळासाठी क्लोरीन चॅनल ओपन राहतो आणि त्याच्यामुळे जास्त निगेटिव्ह आयन, क्लोरीन आयन्स जे आहेत ते इनवर्डला येतात. ओके, इनवर्डला त्यांचं जास्त ॲक्युम्युलेशन झाल्यामुळे काय होतं, हायपरपोलरायझेशन व्हायला सुरुवात होते. ओके, सो ॲट लोअर डोसेस दे एनहान्स द ॲक्शन ऑफ गाबा. ओके, सो त्यांचा जो थेरॅपेटिक डोस आहे, लोअर डोस आहे, त्याच्यामध्ये ते गाबाची ॲक्शन एनहान्स करतात. ओके, वेअर ॲज इन लार्जर डोसेस दे मे ऑल्सो बी अ गाबा मायनेटिक. ओके, पण जेव्हा त्यांचा लार्जर डोस बॉडीमध्ये होणार आहे तेव्हा ते गाबा मायमेटिक म्हणून ॲक्ट होतात. ओके, मायमेटिक इट इज नथिंग बट द सिमिलर. ओके, म्हणजे ते गाबासारखीच ॲक्शन शो करतात. ओके, मीन्स ते डायरेक्टली ॲक्टिवेटिंग अ क्लोराईड चॅनल. गाबाचं काम काय असतं, तर क्लोराईड चॅनल ओपन करायचं, ॲक्टिवेट करायचं. ओके, मग जेव्हा असे गाबा फॅसिलेटिंग एजंट जे आहेत, बार्बिच्युरेट्स, बेन्झोडायझेपिन्स हे जे आहेत, त्यांचा जेव्हा जास्त डोस, लार्जर क्वांटिटीमध्ये डोस बॉडीमध्ये जाणार आहे तेव्हा ते काय ॲक्ट होणार आहे, तर गाबा मायमेटिक म्हणून ॲक्ट होणार आहेत. म्हणजे ते गाबा इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर सारखीच ते ॲक्शन शो करणार आहेत. ओके, म्हणजे ते काय करणार आहेत, डायरेक्टली क्लोराईड चॅनल जे आहे त्याचं ॲक्टिवेशन करणार आहेत, त्याचं ओपनिंग करणार आहे आणि मग क्लोरीनची जी एंट्री आहे ती फॅसिलेट करणार आहे. ओके, सो बार्बिच्युरेट्स ऑल्सो इनहिबिट द एक्सायटेटरी ॲम्पा ग्लुटामेट रिसेप्टर्स. दे आर लेस सिलेक्टिव्ह दॅन बेन्झोडायझेपिन्स since they also depress the action of excitatory neurotransmitter that is glutamic acid. Okay, so हे बार्बिच्युरेट्स जे आहेत ते काय करतात, इनिबिट द एक्सायटेटरी अंपा ग्लुटामेट रिसेप्टर्स. ओके, सो AMPA रिसेप्टर जो आहे ग्लुटामेटच्या बाइंडिंगसाठी पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर जो प्रेझेंट असतो त्याला काय करतात, बार्बिच्युरेट्स इनिबिट करतात. ओके, बट दे आर लेस सिलेक्टिव्ह दॅन बेन्झोडायझेपिनपेक्षा बार्बिच्युरेट जे आहेत ते लेस सिलेक्टिव्ह आहेत. ओके, मोर सिलेक्टिव्ह कोणते आहेत, बेन्झोडायझेपिन्स आहेत. ओके, सिन्स दे ऑल्सो डिप्रेस द ॲक्शन्स ऑफ एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर्स. ओके, सो त्या अंपा रिसेप्टरला सुद्धा ते इनिबिट करतात, अंपा रिसेप्टरची ॲक्शन. Also they depresses the action of excitatory neurotransmitter that is glutamic acid. ओके, सो ग्लुटामेट जे आहे त्याला सुद्धा ते डिप्रेस करतात. ओके, सो हे झाले त्यांचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ बार्बिच्युरेट्स.
सो इथे तुम्हाला दिसतं की गाबा मेडिएटेड क्लोरीन चॅनल ओपनिंग ते फॅसिलेट करतात. त्याच्यामध्ये ड्रग्ज आहेत, बार्बिच्युरेट्स आहेत, बेन्झोडायझेपिन आहेत, विगाबॅट्रिन आहे, गाबापेंटिन आहे अँड वाल्प्रोइट. ओके, सो ऑल दिस ड्रग्स विच फॅसिलेट्स द गाबा ॲक्शन बाय ओपनिंग ऑफ और इन्क्रीजिंग द ड्युरेशन ऑफ ओपनिंग ऑफ क्लोरीन चॅनल. ओके, सो इथे तुम्हाला रिसेप्टर दिसतोय, गाबा रिसेप्टर आहे की ज्याच्यामध्ये बीटा सब युनिटला ते हे जे बार्बिच्युरेट्स ड्रग जो आहे तो जाऊन बाइंड होतं, बेन्झोडायझेपिन ड्रग जो आहे तो जाऊन बाइंड होणार आहे अल्फा आणि बीटाच्या मध्ये. ओके, अँड देअर बाय दे फॅसिलेट द ॲक्शन ऑफ गाबा. ओके, सो दिस इज अन बेसिक मोड ऑफ ॲक्शन ऑफ बार्बिच्युरेट्स अँड बेन्झोडायझेपिन ड्रग. ओके, नेक्स्ट आपल्याला ड्रग बघायचा आहे कार्बामझेपिन. ओके, सो मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जर आपल्याला बघायची झाली कार्बामझेपिनची तर इट ब्लॉक्स द सोडियम चॅनल. ओके, सो बेसिक मोड ऑफ ॲक्शन कार्बामझेपिनची काय आहे तर ब्लॉकेज ऑफ सोडियम चॅनल्स. ओके, सो रिड्युसेस द प्रोपोगेशन ऑफ अबनॉर्मल इम्पल्सेस इन द ब्रेन, इनहिबिट जनरेशन ऑफ रिपिटेटिव्ह ॲक्शन पोटेन्शियल, इनहिबिट रिलीज ऑफ ग्लुटामेट. ओके, सो जशी फिनिटॉइनची ॲक्शन आहे तशी सेम कार्बामझेपिनची आहे. ओके, सो कार्बामझेपिन काय करणार आहे, प्री सिनॅप्टिक न्यूरॉनवर जो सोडियम चॅनल आहे की जो ॲक्शन पोटेन्शियल ने ॲक्टिवेशन होतं त्याचं. ओके, आणि त्याच्यातून सोडियम आयन जे आहेत ते प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये जातात. सोडियम आयन गेल्यानंतर मग कॅल्शियम चॅनल ॲक्टिवेट होतो, कॅल्शियम आयनसुद्धा आतमध्ये जातात आणि कॅल्शियम आयन आतमध्ये गेल्यानंतर वेसिकल्समधून ग्लुटामेट जो आहे न्यूरोट्रान्समीटर तो रिलीज होतो. ओके, पण कार्बामझेपिन काय करणार आहे तर तो जो सोडियम चॅनल आहे तो ब्लॉक करणार आहे. ओके, सोडियम चॅनल ब्लॉक केला म्हणजे कॅल्शियम चॅनलचं सुद्धा ॲक्टिवेशन होणार नाही आहे आणि मग ग्लुटामेट जे आहे ते त्यांच्या वेसिकलमधून रिलीज होणार नाही आहेत आणि फर्दर जी त्यांची पुढची जी ॲक्शन आहे ती काय केली जाते, इनिबिट केली जाते. ओके, सो दिस इज अन बेसिक मोड ऑफ ॲक्शन ऑफ कार्बामझेपिन. ओके, नेक्स्ट थेरापेटिक युजेस, ड्रग ऑफ चॉईस इन पार्शियल सीझर्स, टोनिक-क्लोनिक सीझर्स बट नॉट इन अब्सेन्स सीझर्स. ओके, सो पार्शियल सीझरमध्ये यूज केला जातं, टोनिक-क्लोनिक सीझरमध्ये यूज केला जातं, बट अब्सेन्स सीझरमध्ये कार्बामझेपिन हा ड्रग यूज केला जात नाही कारण का तो जास्त इफेक्टिव्ह नाही आहे. ओके, नेक्स्ट न्यूरोपॅथिक पेनमध्ये यूज केला जातं अँड इट इज यूज्ड ॲज अॅन मूड स्टॅबिलायझर. ओके, सो पर्सनचं मूड स्टॅबिलाइज करण्यासाठी कार्बामझेपिन ड्रग यूज केला जातो. न्यूरोपॅथिक पेन जे आहे, नर्व रिलेटेड जे पेन आहेत त्या कंडिशन्समध्ये कार्बामझेपिन यूज केलं जातं. ओके, आणि सीझर्समध्ये आपण बघितलेलं आहे पार्शियल सीझर आहे, टोनिक-क्लोनिक सीझर आहे. ओके, सो ह्या कंडिशनमध्ये कार्बामझेपिन हा ड्रग मोस्टली प्रिफर केला जातो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द कार्बामझेपिन. कार्बामझेपिनचे आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली आणि त्याचे थेरापेटिक युजेस बघितलेले आहेत. ओके, मोड ऑफ ॲक्शन काय आहे, ब्लॉकेज ऑफ सोडियम चॅनल. सो इथे डायग्रॅमने एक्सप्लेन केलेला आहे तुम्हाला. हा सोडियम चॅनल दिसतो आहे की जो प्री सिनॅप्टिक न्यूरॉनवर असतो. ओके, आणि त्याच्याच ॲक्टिवेशनने मग पुढे इपिलेप्टिक सीझर जे आहे त्याची स्टार्टिंग होते. ओके, सो जेव्हा सोडियम चॅनल आहे तो फर्स्ट जे तुम्हाला ए डायग्रॅम दिसते त्याच्यामध्ये सोडियम चॅनल जो आहे तो ॲक्टिवेशन स्टेटमध्ये आहे. ओके, म्हणजे तो जो गेट आहे सोडियम आयनचा त्याचं ॲक्टिवेशन झालेलं आहे. ओके, आणि आय डिनोट्स फॉर द इनॅक्टिवेशन ऑफ दॅट सोडियम चॅनल. ओके, सो जेव्हा कार्बामझेपिन आहे, फिनिटॉइन आहे, लोमोट्रिजिन आहे, वाल्प्रोइट लाईक ड्रग जे आहेत ते काय करतात, त्यांची ॲक्शन काय आहे बेसिक तर ब्लॉकेज ऑफ सोडियम चॅनल. ओके, सो इथे तुम्हाला दिसतं आहे की जेव्हा कार्बामझेपिन, फिनिटॉइन किंवा लॅमोट्रिजिन, वाल्प्रोइट लाईक ड्रग जेव्हा ॲक्ट होणार आहेत, ॲक्शन शो करणार आहेत तेव्हा ते काय करणार आहे त्या सोडियम चॅनलचं इनॅक्टिवेशन करणार आहे अँड देअर बाय दे प्रिव्हेंट द एंट्री ऑफ सोडियम आयन टू द इंट्रासेल्युलर रिजन. ओके, सो दिस इज अन बेसिक मोड ऑफ ॲक्शन ऑफ कार्बामझेपिन. नेक्स्ट ड्रग आपल्याला बघायचं आहे प्रिमिडॉन. ओके, सो प्रिमिडॉन जनरली यूज्ड फॉर द पार्शियल सीझर्स. सो मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सिमिलर टू अ फिनोबार्बिटॉल. ओके, फिनोबार्बिटॉलची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे, फिनिटॉइनची जी मोड ऑफ ॲक्शन आहे तशी सेम प्रिमिडॉनची सुद्धा मोड ऑफ ॲक्शन आहे. दॅट इज इट ब्लॉक्स द त्याची प्रिमिडॉनची जी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे विच इज सिमिलर टू phenobarbital. Okay, so phenobarbital it shows an
गाबा फॅसिलेटरी ॲक्शन. ओके, म्हणजे तो काय करणार आहे, तर गाबा रिसेप्टरला जाऊन बाइंड होणार आहे आणि क्लोरीन चॅनल ओपनिंगचं जे टायमिंग आहे ते काय करणार आहे, इन्क्रीज करणार आहे. ओके, सो सेम ॲक्शन प्रिमिडॉनची आहे. प्रिमिडॉन इट्स ॲक्ट्स ॲज ॲन गाबा फॅसिलेटरी. ओके, सो गाबाची ॲक्शन फॅसिलेट करायचं, वाढवायचं काम जे आहे ते प्रिमिडॉन करतो आणि त्याच्या थ्रू तो काय करतो, क्लोरीन चॅनल ओपनिंगचं जे ड्युरेशन आहे ते इन्क्रीज करतो. ओके, मोर क्लोरीन चॅनल आत आल्यामुळे मग हायपरपोलरायझेशन होणार आहे. ओके, ॲब्सॉर्प्शन इंडिव्हिज्युअल व्हॅरिएबिलिटी इन रेट्स नॉट हायली बाउंड टू अ प्लाझ्मा प्रोटीन. ओके, सो हे झाले त्याचे फार्माकोकायनेटिक फीचर्स. त्याचं जे ॲब्सॉर्प्शन आहे ते इंडिव्हिज्युअल जे आहे त्याचा ॲब्सॉर्प्शनचा जो रेट आहे तो व्हॅरी होणार आहे. ओके, जनरली प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग आहे ती प्रिमिडॉन ड्रगला दिसत नाही. ओके, मेटाबॉलिझम कन्वर्टेड टू अ फिनोबार्बिटल अँड फिनाइल इथाइल मॅलोनामाइड 40% एक्सक्रेटेड अनचेंज्ड. ओके, मेटाबॉलिझम झाल्यानंतर त्याचं कन्वर्जन, प्रिमिडॉनचं कन्वर्जन फिनोबार्बिटलमध्ये होतं अँड फिनाइल इथाइल मॅलोनामाइडमध्ये होतं. ओके, आणि 40% जो ड्रगचा पोर्शन आहे तो एक्सक्रेटेड ॲज ॲन अनचेंज. ओके, म्हणजे प्रिमिडॉन म्हणूनच त्याचं एक्सक्रिशन बॉडीमधून होतं. ओके, हाफ लाईफ व्हॅरिएबल 5 to 15 hours. ओके, ॲडवर्स इफेक्ट जर बघायचे झाले तर CNS सिडेटिव्ह. ओके, सो सिडेटिव्ह इफेक्ट शो करतो आहे प्रिमिडॉन ड्रग. ओके, सो ड्रग इंटरॅक्शन्स एन्हान्सेस द CNS डिप्रेसंट्स ॲक्शन्स. ओके, सो प्रिमिडॉन ड्रग जेव्हा CNS डिप्रेसंटसोबत दिला जाणार आहे तेव्हा तो CNS डिप्रेशनची जी ॲक्शन आहे ती एन्हान्स करायला मदत करणार आहे. ओके, ड्रग मेटाबॉलिझम एन्हान्स करायला मदत करतो. फिनिटॉइन इन्क्रीजेस द कन्वर्जन टू फिनोबार्बिटल. ओके, सो फिनिटॉइन आणि जर प्रिमिडॉन जर एकत्र घेतले तर काय होणार आहे, प्रिमिडॉनचं कन्वर्जन जे आहे ते फिनोबार्बिटलमध्ये होणार आहे आणि ही प्रोसेस जी आहे ती पटापट प्रिमिडॉनचं कन्वर्जन जे आहे ते फिनोबार्बिटलमध्ये करायला फिनिटॉइन ड्रग जो आहे तो हेल्प करणार आहे. ओके, सो त्याच्या ड्रग इंटरॅक्शन्समध्ये आपण बघितलेलं आहे CNS डिप्रेसंटसोबत त्याचे ड्रग इंटरॅक्शन्स आहेत. पुन्हा अदर ड्रग्ज आहेत त्यांचं मेटाबॉलिझम फास्ट करतं प्रिमिडॉन. त्याच्यानंतर फिनिटॉइनसोबत जर प्रिमिडॉन ड्रग घेतला तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं आहे, तर फिनोबार्बिटलमध्ये होणार आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द प्रिमिडॉन ड्रग. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ट्रायमिथाडायन अँड पॅरामिथाडायन ड्रग. ओके, सो फार्माकोडायनॅमिक्स फीचर्स बघितले ट्रायमिथाडायन अँड पॅरामिथाडायनचे. तर दिस ड्रग्स आर ऑक्सॅझोलिडिनेडायोन्स, दॅट इज दे कंटेन द हिट्रोसायक्लिक्स ऑक्साझोलिडिन रिंग. ओके, सो त्या ड्रगची जी बेसिक रिंग आहे ती ऑक्साझोलिडिन रिंग आहे. ओके, आणि ऑक्साझोलिडिनेडायन्स ह्या कॅटेगरीमध्ये हे ड्रग जे आहेत ते मोडतात. ओके, सो देअर मेकॅनिझम ऑफ अँटी इपिलेप्टिक ॲक्शन इज व्हेरी सिमिलर टू दॅट ऑफ सक्सिनामाइड. ओके, सो सक्सिनामाइडची जी बेसिक मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे तशीच सेम ट्रायमिथाडायन आणि पॅरामिथाडायनची आहे. ओके, सक्सिनामाइडची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जर बघायला गेलो आपण तर सक्सिनामाइड कॅटेगरीचे जे ड्रग्स आहेत ओके ते काय करतात तर टी टाईप जो कॅल्शियम चॅनल आहे ओके. सो पोस्ट सिनेप्टिक न्यूरॉनमध्ये आपण बघितलेला आहे अंपायन NMDA रिसेप्टरसोबत टी टाईप जो कॅल्शियम चॅनल होता ओके तो ब्लॉकेज करायचं काम हे सक्सिनामाइड ड्रग करतात ओके. तुम्हाला जर ती डायग्राम आठवते जी मी बेसिक तुम्हाला मेकॅनिझम सांगितलं होतं इपिलेप्सीचं ओके. सो त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की पोस्ट सिनेप्टिक न्यूरॉनमध्ये NMDA आणि अंपायर रिसेप्टर्स असतात. ह्या दोन रिसेप्टर व्यतिरिक्त अजून एक टी टाईप कॅल्शियम चॅनल असतो ओके. जेव्हा दोन्ही रिसेप्टरचं ॲक्टिवेशन होणार आहे मोर पॉझिटिव्ह आयन जेव्हा इंट्रासेल्युलर रिजनला येणार आहे तेव्हा कॅल्शियम चॅनल त्या टी टाईप कॅल्शियम चॅनलचं सुद्धा ॲक्टिवेशन होतं आणि त्याच्या थ्रू मग कॅल्शियमची एंट्री जी आहे ती इंट्रासेल्युलर रिजनला होते ओके. सो सक्सिनामाइड कॅटेगरीचे ड्रग आहेत ते काय करतात तर तो टी टाईप कॅल्शियम चॅनल जो आहे तो ब्लॉक करतात आणि त्याच्या थ्रू ते कॅल्शियमची एंट्री जी आहे ती इन्वर्ट पोझिशनला ब्लॉक करतात ओके. सो सेम ॲक्शन आहे ट्रायमिथाडायन अँड पॅरामिथाडायनची. ते काय करणार आहे ब्लॉकेज ऑफ टी टाईप ऑफ कॅल्शियम चॅनल ओके. नेक्स्ट बघायचं आपल्याला ट्रायमिथाडायन फार्माकोकायनेटिक्स काय आहेत. सो ओरल बायोबिलिटी विच इज ग्रेटर दॅन 90%. बाउंड इन प्लाझ्मा 0% बाउंडिंग आहे म्हणजे प्लाझ्मा प्रोटीनला ते बाइंड होत नाहीत ओके. बायो ट्रान्सपोर्ट टू डायमिथाडायन अँड ॲक्टिव्ह मेटाबोलाइट विथ ॲन एक्स्ट्रीमली लॉंग हाफ लाईफ विच इज ग्रेटर दॅन
to 40 hours. ओके, सो मेटाबॉलिझम जे आहे ते डायमिथाडायन ट्रायमिथाडायनचं कन्वर्जन डायमिथाडायनमध्ये होतं, विच इज अन ॲक्टिव्ह मेटाबोलाइट्स. ओके, सो ट्रायमिथाडायनचं डायमिथाडायन हे ॲक्टिव्ह मेटाबोलाइट्स आहे आणि त्याची हाफ लाईफ जी आहे ती लॉंगर आहे. ओके, सो विच इज ग्रेटर दॅन 240 हवरपेक्षासुद्धा जास्त आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द फार्माकोकायनेटिक फीचर्स. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे टॉक्झिसिटी. सो टॉक्झिसिटीमध्ये आहे सिडेटिव्ह इफेक्ट आहे. ओके, नेक्स्ट इफेक्ट आहे त्याचा हिमेरालोपिया. ओके, सो सिडेटिव्ह इफेक्ट हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ड्राउझिनेस और कामनेस पेशंटमध्ये इंड्यूस करतात. ओके, नेक्स्ट आहे हिमेरालोपिया. सो हिमेरालोपिया इट इज नथिंग बट द इनॅबिलिटी टू सी क्लिअरली इन ब्राईट लाईट. ओके, सो एकदम डार्क लाईटमध्ये तो जो पर्सन आहे तो बघू शकत नाही आहे. ओके, सो इट इज नथिंग बट द हिमेरालोपिया. ओके, what is mean by himeralopia? It is nothing but the inability of person to see clearly in the bright light. Okay, so bright light मध्ये जास्त प्रकाशामध्ये person clearly बघू शकत नाही आहे. ओके, so this is an toxicity of trimethadone and paramethadone. Okay, exfoliative dermatitis. Okay, so exfoliative dermatitis it is nothing but the dermatitis it is related to a skin disease. Okay, म्हणजे काय होतं रेडनेस और पिलिंग ऑफ स्किन ओव्हर अ लार्ज एरिया ऑफ स्किन. ओके, सो बॉडीच्या लार्ज एरियामध्ये पेलनेस आणि पिलिंग म्हणजे काय तर स्किनचे जे वरचे जे कवर असतं ते निघायला सुरुवात होते. ओके, स्किन रेड पडते आणि हे लार्ज एरिया स्किनचा जो आहे तो इन्फेक्टेड होतो. ओके, इन एक्सफोलेटिव्ह डर्मॅटायटिस. ओके, नेक्स्ट आहे दॅट इज लुपॉइड सिंड्रोम. ओके, सो लुपॉइड सिंड्रोम इट इज रिलेटेड टू अ हिपॅटायटिस. ओके, सो इथे काय होतं तर लिव्हर सेल जे आहेत त्याचं काय होतं इन्फ्लामेशन होतं. ओके, नेक्स्ट आहे हिपॅटायटिस. ओके, सेम ॲज दॅट इज इन्फ्लामेशन ऑफ लिव्हर सेल्स. ओके, नेक्स्ट आहे नेफ्रोटिक सिंड्रोम. ओके, सो नेफ्रोटिक सिंड्रोम नेफ्रॉन विच इज रिलेटेड टू किडनी. ओके, सो इट इज ॲन किडनी रिलेटेड डिसऑर्डर. ओके, की ज्याच्यामध्ये किडनी जी आहे तिचं जे फंक्शन्स आहे ते अल्टर होतं आणि युरिनमधून एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ प्रोटीन जे आहे ते एक्सक्रीट होतं. ओके, सो नेफ्रोटिक सिंड्रोममध्ये काय होणार आहे तर इट इज ॲन डिसऑर्डर ऑफ किडनी की जिथे युरिनमधून प्रोटीन जे आहे ते एक्सेस अमाऊंटमध्ये एक्सक्रीट होतं. ओके, नेक्स्ट आहे दॅट इज मायस्थेनिक सिंड्रोम. ओके, सो मायस्थेनिक सिंड्रोम दिस डिसऑर्डर रिलेटेड टू अ मसल्स. ओके, सो इथे मसल्समध्ये विकनेस यायला सुरुवात होते. ओके, सो इट इज नथिंग बट द मायस्थेनिक सिंड्रोम. नेक्स्ट आहे फल्मिनेटिंग अप्लास्टिक ॲनिमिया. ओके, सो फल्मिनेटिंग अप्लास्टिक ॲनिमिया इट इज नथिंग बट द बोन मॅरो फेल्युअर. ओके, सो बोन मॅरो डिग्रेडेशन होतं. ओके, बोन मॅरोमध्ये जे RBC सेल आहेत त्याचं डिग्रेशन होतं. इट इज नथिंग बट द फल्मिनेटिंग अप्लास्टिक ॲनिमिया. नेक्स्ट आहे फिटल ॲबनॉर्मॅलिटीज or fetal malformations. Okay, so there will be a risk of teratogenic. Okay, टेराटोजेनेसिटी आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे फिनिटॉईनमध्ये. ओके, सो टेराटोजेनेसिटी म्हणजे काय तर जी फिटसची ऑर्गॅनोजेनेसिसची जी प्रोसेस आहे ऑर्गन डेव्हलपमेंटची. ओके, ती काय होते अल्टर केली जाते. ओके, ऑर्गॅनोजेनेसिस जे आहे ते हिंडर्ड केलं जातं अँड दॅट प्रोसेस इज नोन ॲज टेराटोजेनेसिटी. ओके, सो सम ड्रग्स विच ॲक्ट्स ॲज ॲन टेराटोजेनिक ड्रग. ओके, म्हणजे ते ड्रग काय करणार आहेत त्या प्रेग्नन्सी पिरियडमध्ये त्या फिटसचं जे ऑर्गॅनोजेनेसिसची जी प्रोसेस होत असते ऑर्गन डेव्हलपमेंटची जी प्रोसेस होत असते त्याच्यामध्ये ते काय करणार आहे ती डिस्टर्ब करतात ती प्रोसेस अँड ड्यू टू विच देअर विल बी अ फिटल माल फॉर्मेशन. ओके, सो त्याच्यामुळे जे ऑर्गन्स जे आहेत त्याच्यामध्ये माल फॉर्मेशन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, सो दीज आर द टॉक्झिसिटी विच इज रिलेटेड टू अ ट्रायमिथाडायन अँड पॅरामिथाडायन. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे थेरापेटिक युजेस ऑफ ट्रायमिथाडायन अँड पॅरामिथाडायन. ओके, सो ॲज अन अल्टरनेटिव्ह ड्रग इन अब्सेन्स सीझर. ओके, सो जनरली ट्रायमिथाडायन आणि पॅरामिथाडायन हे जे ड्रग्ज आहेत ते अब्सेन्स सीझरमध्ये प्रिफरली यूज केले जातात. ओके, अब्सेन्स सीझर म्हणजे काय तर काय पेशंट जो असतो तो काय करतो
काही मिनटांसाठी स्टेअर करत शांत बसलेला असतो. ओके, त्याला कॉन्शियसनेस नसतं, काय चाललेलं आहे ते कळत नसतं. तो फक्त आकाशाकडे किंवा एका ऑब्जेक्टकडे टक लावून स्टेबल बसलेला असतो. ओके, सो ह्या कंडिशनमध्ये ह्या टाईपच्या सीझरमध्ये जनरली ट्रायमिथाडायन आणि पॅरामिथाडायन हे ड्रग यूज केले जातात. ओके, ह्या ड्रगची जी बेसिक मोड ऑफ ॲक्शन आहे ती आहे टी टाईप कॅल्शियम करंट इनिबिशन्स. ओके, सक्सिनामाइड कॅटेगरीचे ड्रग आहेत तशीच सेम ट्रायमिथाडायन आणि पॅरामिथाडायन ड्रगची ॲक्शन आहे. ओके, सो ते काय करणार आहे, टी टाईप जो कॅल्शियम चॅनल आहे त्याचं इनिबिशन करतात, ब्लॉकेज करतात आणि देअर बाय दे इनिबिट द कॅल्शियम करंट थ्रू टी टाईप कॅल्शियम चॅनल. ओके, सो थॅलॅमिक न्यूरॉन्स एक्झिबिट अ प्रॉमिनंट टी करंट विच इज लो थ्रेशोल्ड कॅल्शियम करंट. T-type current is responsible for 3 Hz spike and wave throughout the thalamus. T current has a large amplitude. Thalamocortical oscillations. Burst of the action potential is by action of T current in absence of T current. Okay, so generally ॲक्शन पोटेन्शियलचं बर्स्टिंग होतं, म्हणजे मोर इम्पल्स फायरिंग जे होतं विच इज ड्यू टू द ॲक्टिवेशन ऑफ दॅट टी टाईप कॅल्शियम चॅनल. ओके, कारण का टी टाईप कॅल्शियम चॅनल काय करतं, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर जनरेशन ऑफ करंट विच इज 3 Hz स्पाईक अँड वेव. ओके, सो जनरली होल थॅलॅमस एरियामध्ये 3 Hz स्पाईक अँड वेव करंट जनरेट करायचं काम जे आहे ते टी टाईप कॅल्शियम चॅनल जे आहेत त्यांचं ॲक्टिवेशन झाल्यानंतर होतं. ओके, so they increases the amplitude of thalamocortical oscillations. ओके, सो लार्ज अमाऊंट जे आहे तो करंट जो आहे तो थॅलॅमस रिजनमध्ये इम्पल्स कंडक्शन जे आहे ते लार्ज क्वांटिटीमध्ये होतं अँड दॅट पोटेन्शिएट्स द सो दॅट रिझल्ट्स इन टू द बस्टिंग ऑफ दॅट ॲक्शन पोटेन्शियल. ओके, सो ॲक्शन पोटेन्शियलचं बस्टिंग होतं आणि जनरली काय होणार आहे, मोर करंटमध्ये इपिलेप्सीचे जे सिम्टम्स आहेत ते दिसायला सुरुवात होते. ओके, सो ह्या ड्रगची ॲक्शन जी आहे ती टी टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकरची ॲक्शन आहे. त्याच्यामुळे ते काय करणार आहेत, हे जे मोर ऑसिलेशन्स जे थॅलॅमस रिजनमध्ये होतं आहे ते काय करणार आहेत, ते प्रिव्हेंट करणार आहेत. ओके, सो दिस टाईप ऑफ ड्रग यूज्ड इन द अब्सेन्स सीझर्स. एक्झाम्पल आहे त्याचे इथोसक्सिमाइड, वालप्रोएट, ट्रायमिथाडायन, डायमिथाडायन. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल्स. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे सक्सिनामाइड्स. ओके, सो सक्सिनामाइड्समध्ये आहे इथोसक्सिमाइड, मिथोक्झिमाइड, फिएनसक्सिमाइड. ओके, सो दीज ड्रग्स कम्स अंडर द सक्सिनामाइड कॅटेगरी. सो सक्सिनामाइडची बेसिक मोड ऑफ ॲक्शन विच इज सिमिलर टू ट्रायमिथाडायन अँड पॅरामिथाडायन. ओके, सो ह्या दोन्ही कॅटेगरीचे जे ड्रग आहेत त्यांची मोड ऑफ ॲक्शन सेम आहे, दॅट इज ब्लॉकेज ऑफ टी टाईप कॅल्शियम चॅनल. ओके, नेक्स्ट आपल्याला मेजर ड्रग बघायचा आहे, दॅट इज डायझेपाम. ओके, सो डायझेपाम कॉमनली यूज्ड ॲज अन अँटी कन्व्हल्संट इन व्हरायटी ऑफ कन्व्हल्जन्स. ओके, सो डिफरंट काइंड ऑफ कन्व्हल्जन्स जे आहे त्याच्यामध्ये डायझेपाम ॲज अन अँटी कन्व्हल्संट ड्रग म्हणून यूज केला जातं, बट नॉट यूज्ड फॉर द लॉंग टर्म सिडेशन इफेक्ट. ओके, पण लॉंग टर्म सिडेशन इफेक्टसाठी जनरली डायझेपाम यूज केला जात नाही. ओके, मेकॅनिझम ऑफ अँटी कन्व्हल्संट इज मेडिएटेड बाय द सेम मेकॅनिझम दॅट इज सिडेशन विच इज क्लोरीन चॅनल. ओके, सो मेकॅनिझम ऑफ अँटीकन्व्हल्संट इज मेडिएटेड बाय सेम मेकॅनिझम ऑफ सिडेशन क्लोरीन चॅनल. ओके, म्हणजे ते सिडेटिव्ह इफेक्ट शो करतात बाय इन्क्रीजिंग अ क्लोरीन इनटेक. ओके, आणि मग ते हायपरपोलरायझेशन इफेक्ट शो करून सिडेटिव्ह इफेक्ट शो करतात. ओके, यूज्ड इन इमर्जन्सी कंट्रोल ऑफ कन्व्हल्जन्स दॅट इज स्टेटस इपिलेप्टिकस, टिटॅनस, फेब्राईल कन्व्हर्जन्स. ओके, सो टिटॅनस आपल्याला स्टेटस इपिलेप्टिकस ही जी टर्म आहे ती इन ब्रीफ नंतर बघायची आहे. ओके, विच इज रिलेटेड टू इपिलेप्सी, ते आपण नंतर बघणार आहोत. ओके, नेक्स्ट आहे इथे टिटॅनस. ओके, सो टिटॅनस इट इज ॲन बॅक्टेरियल इन्फेक्शन. जे बॅक्टेरिया जे आहेत ते काय करणार आहेत, तर सेंट्रल नर्वस सिस्टीमला टॉक्सिक इफेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टीमवर शो करतात. ओके, अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ इंटरफिअरन्स विथ ॲबिलिटी टू ब्रीथ. ओके, सो पर्सनची ब्रिदिंगची जी ॲबिलिटी आहे त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स शो करतात. ओके, नेक्स्ट आहे फेब्राईल कन्व्हल्जन्स. ओके, सो इट इज ॲन टाईप ऑफ कन्व्हल्जन्स. ओके, मीन्स इट इज ॲन टाईप ऑफ सीझर्स. ओके, सो ह्या कंडिशनमध्ये जनरली डायझेपाम जे आहेत ते यूज केला जातं फॉर इमर्जन्सी कंट्रोल ऑफ दॅट कन्व्हल्जन्स. ओके, युजली 0.5 to 0.5 mg per kg body weight IV followed by repeated doses if required. Maximum dose 100 mg per day.
आणि रेक्टल डायझेपॅम डोस म्हणजे रेक्टल सपोजिटरी रूटनेसुद्धा डायझेपॅम इपिलेप्टिक कंडिशनमध्ये ॲडमिनिस्टर्ड केलं जातं. ओके, सो दिस इज ॲन मोड ऑफ ॲक्शन. इथे सगळ्या ड्रगचे मोड ऑफ ॲक्शन शो केलेले आहे या इमेजमध्ये. सो असे एजंट विच प्रोलॉंग्स द सोडियम चॅनल इनॲक्टिवेशन. ओके, विच ब्लॉक्स द सोडियम चॅनल. त्याच्यामध्ये फिनिटॉइन आहे, कार्बामझेपिन आहे, वाल्प्रोएट, लॅमोट्रिजिन, टोपिरामेट, झोनिसामाइड. ओके, ऑल दिस ड्रग्स कम्स अंडर द sodium channel blockage agent or prolongation of sodium channel inactivations. Okay, नेक्स्ट आहे फॅसिलिएशन ऑफ गाबा मेडिएटेड क्लोरीन चॅनल ओपनिंग. त्याच्यामध्ये बार्बिच्युरेट्स आहे, बेन्झोडायझेपिन आहे, विगाबॅट्रिन आहे, वाल्प्रोएट ड्रग आहे, गाबा पेंटिन आहे, टिगाबिन आहे. ओके, ऑल दिस ड्रग्स विच फॅसिलेट्स द गाबा ॲक्शन. ओके, आणि नेक्स्ट आहे दॅट इज इनिबिशन ऑफ टी टाईप कॅल्शियम करंट. ओके, सो त्याच्यामध्ये इथोसक्सिमाइड आहे, ट्रायमिथाडॉन आहे आणि वाल्प्रोएट कॅटेगरीचा ड्रग आहे की जे टी टाईप कॅल्शियम चॅनल जो आहे तो ब्लॉक करतात. ओके, नेक्स्ट आपल्याला टर्म जी बघायची आहे विच इज रिलेटेड टू इपिलेप्सी दॅट इज स्टेटस इपिलेप्टिकस. ओके, सो स्टेटस इपिलेप्टिकस इज अ सिंगल सीझर lasting more than 5 minutes or 2 or more seizures within a 5 minutes period without the person returning to a normal between them. ओके, सो म्हणजे काय सांगितलेलं आहे की 5 मिनटासाठी सिंगल सीझर जी आहे ती रिमेन राहते. ओके, सो 5 मिनटासाठी त्या पर्सनमध्ये सिंगल सीझर होते. ओके, आणि सीझरमध्ये आपण बघितलेलं आहे की बिहेवियर चेंज होतं, अनकंट्रोल मुवमेंट होतात. ओके, पर्सन जो आहे तो अनस्टेबल होतो. सो हे जे सीझरचे सिम्पटम्स आहेत ते 5 मिनटासाठी त्या पर्सनमध्ये तसेच टिकून राहतात. ओके, किंवा काय 2 or more सीझर्स विदिन अ 5 minutes. ओके, किंवा 5 मिनटामध्ये असे 2पेक्षा जास्त सीझर्स जे आहेत ते येऊन जातात. ओके, पण हे सीझर्स जेव्हा येणार आहेत तेव्हा पर्सन जो आहे तो कॉन्शियस स्टेटमध्ये येत नाही. ओके, तो अनकॉन्शियस स्टेटमध्येच राहतो. इट इज नथिंग बट द स्टेटस इपिलेप्टिकस. ओके, तुम्हाला डायग्रॅममध्ये जो दिसतोय तो इलेक्ट्रोएन्सिफॅलोग्राम आहे दॅट इज EEG. ओके, जसा कार्डियकसाठी आहे ECG तसाच सेम ब्रेनमध्ये जो करंट आहे इलेक्ट्रिक करंट तो मेजर करण्यासाठी इलेक्ट्रोएन्सिफॅलोग्राम आहे. ओके, EEG ग्राफ असतो त्याच्यावरून आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो स्टेटस इपिलेप्टिकस कंडिशन. ओके, सो स्टेटस इपिलेप्टिकस जर त्या पेशंटला असेल तर त्या पेशंटमध्ये काय होणार आहे की 5 मिनिट्ससाठी जो सीझर्स आहे तो एक सीझर 5 मिनिट्ससाठी तसाच राहणार आहे. ओके, किंवा काय होणार आहे 5 मिनटामध्ये 2पेक्षा जास्त सीझर्स जे आहेत ते पटापट यायला सुरुवात होते. ओके, आणि जेव्हा हे सीझर्स येतात, एक सीझर झाला, दुसरा सीझर झाला. ओके, ह्या 2 सीझरच्या बिटवीन जो पिरियड आहे त्याच्यामध्ये सुद्धा पेशंट्स अनकॉन्शियसनेस रिमेन राहतो. जरी त्या थोड्या ड्युरेशनसाठी सीझर नसली त्या पेशंटमध्ये तरी तो अनकॉन्शियसनेसच असतो. ओके, तो नॉर्मल पोझिशनला येत नाही. ओके, सो 5 मिनटासाठी पेशंटमध्ये काय आहेत सीझर्स दिसून येतात. ओके, सो इट इज नथिंग बट द स्टेटस इपिलेप्टिकस कंडिशन. ओके, सो स्टेटस इपिलेप्टिकस इज डिफाईन्ड ॲज a continuous generalized convulsive seizure lasting more than 5 minutes or 2 or more seizures during which the patient does not return to baseline consciousness. Okay, सो काय सांगितलं इथे द स्टेटस इपिलेप्टिकस इज डिफाईन ॲज कंटिन्युअस जनरलाइज्ड कन्व्हल्सिव्ह सीझर्स. ओके, सो हे जे स्टेटस इपिलेप्टिकस हे जे सीझर्स आहेत त्या कोणत्या टाईपमध्ये येतात तर जनरलाइज टाईपमध्ये येतात. ओके, जनरलाइज म्हणजे काय ब्रेनच्या दोन्ही हेमिस्फिअरमध्ये काय आहे त्याचं स्प्रेडिंग होतं. ओके, मीन्स फुल ब्रेन एरिया जो आहे तो सीझर्स जे आहेत त्या कवर करतात. ओके, कन्व्हल्सिव्ह सीझर्स लास्टिंग मोर दॅन 5 मिनिट्स. 5 मिनटासाठी जो आहे ते सीझर जी आलेली आहे ती तशीच कंटिन्यू राहते किंवा 2पेक्षा जास्त सीझर्स 5 मिनटामध्ये येऊन जातात. ओके, सो ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर 2 किंवा 2पेक्षा जास्त सीझर जेव्हा येणार आहेत किंवा एक सीझर जेव्हा 5 मिनटासाठी कंटिन्यू त्या पर्सनमध्ये राहणार आहे तेव्हा त्या पर्सनचं जे कॉन्शियसनेस आहे ते टोटली लॉस झालेलं असतं. ओके, जरी 2 सीझर सपोज एक सीझर आली त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर दुसरी सीझर आली. ओके, फॉर एक्झाम्पल आपण बघूया की पहिल्या मिनटाला आपल्याला एक सीझर आलेली आहे. ओके, एक सीझर आली आहे त्याच्यानंतर जी सीझर आली आहे ती अडीच मिनटानंतर आली आहे. ओके, सो 1 आणि 2.5च्या मध्ये हे जे ड्युरेशन
सो हे जे ड्युरेशन जे टायमिंगचं आहे त्या ड्युरेशनमध्ये जरी सीझर नसली तरी तो पेशंट जो आहे तो अनकॉन्शियसनेस राहतो. ओके, तो नॉर्मल त्याचं जे कॉन्शियसनेस आहे बॉडीचं ते येत नाही. ओके, म्हणजे टोटल 5 मिनिट्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त जे आहे जितका वेळ सीझर आहे तितका वेळ तो पेशंट जो आहे तो अनकॉन्शियसनेस राहतो. ओके, सो दॅट कंडिशन इज नोन ॲज स्टेटस इपिलेप्टिकस. सो स्टेटस इपिलेप्टिकस जर आपण त्याचे ट्रीटमेंट कोणते कोणते ड्रग यूज करणार आहोत ते बघायचं. त्याच्यामध्ये फर्स्ट लाईन ड्रग आहेत, सेकंड लाईन आहेत आणि थर्ड लाईन ड्रग आहेत. ओके, सो कंटिन्युअस सीझर ॲक्टिव्हिटी विच इज मोर दॅन 5 to 10 minutes और मोर दॅन 2 सीझर्स विदाऊट फुल रिकव्हरी. ओके, सो याच्यामध्ये फर्स्ट लाईन ड्रगमध्ये आहेत लोराझेपाम, डायझेपाम, मिडाझोलाम. ओके, सेकंड लाईनमध्ये ड्रग्ज आहेत फिनिटॉइन आहे, वाल्प्रोइक ॲसिड आहे, फिनोबार्बिटल ड्रग आहे, लेव्हिटिरासिटाम आहे. ओके, थर्ड लाईनमध्ये फिनोबार्बिटल आहे, प्रोपोफॉल ड्रग आहेत. ओके, सो दीज आर द ड्रग यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ स्टेटस इपिलेप्टिकस कंडिशन्स. ओके, सो इथे आपला चॅप्टर जो आहे इपिलेप्सी अँड अँटी इपिलेप्टिक ड्रग हा संपलेला आहे. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये त्याची जी मोड ऑफ ॲक्शन आहे ती इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यानंतर जे प्रोटोटाईप ड्रग आपण बघितलेले आहेत डिफरंट ड्रग, त्यांची मोड ऑफ ॲक्शन, त्यांचे थेरॅपेटिक युजेस, हे जे कॅरेक्टर्स आहेत त्यांचे टॉक्झिसिटी फीचर्स जे आहेत ते सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. ओके, त्याच्यानंतर जे बेसिक टर्म्स आहेत, डेफिनेशन जे आहेत त्यासुद्धा एक्झाममध्ये विचारल्या गेलेल्या आहेत. ओके, आणि नेक्स्ट राहिलं त्याचं क्लासिफिकेशन. ओके, सो क्लासिफिकेशनसुद्धा एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. ओके, सो तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये कोणती कन्सेप्ट कळली नसेल, कोणता पॉईंट कळला नसेल सो तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके, मी नक्की ते तुम्हाला इन ब्रीफ एक्सप्लेन करेन. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.